सर्व पदवी तृतीय वर्षातील 5व्या सत्रातील विद्यार्थ्याचे मी प्राध्यापक डॉक्टर NG पोपतवार, विभाग प्रमुख आणि संशोधक मार्गदर्शक, मत्स्यशास्त्र विभाग, ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर, जिल्हा परभणी, संलग्नित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. या भाग 2मध्ये मित्रहो, भाग 1मध्ये तुम्ही पर्यावरणशास्त्राच्या प्रकल्प लेखनासाठी जी मूलभूत तुमची गरज आहे किंवा जी मूलभूत तुम्हाला साहित्य लागणार आहे, तुमचा जो अडचण आहे ती आपण पाहिलेली आहे. काय आपल्याला मूलभूत घटकाची गरज आहे, कुठले तुम्हाला मूलभूत आवश्यकता लागणार आहेत, त्याच्यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जे विद्यार्थी आता परीक्षेला देणार आहेत किंवा परीक्षेला बसलेले आहेत या वर्षामध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा तुम्ही प्रकल्प लेखनाचा विषय निवडता, जेव्हा तुम्हाला सर प्रकल्प लेखनासाठी तुम्हाला माहिती देतील किंवा सूचना देतील, तर त्यावेळेस तुम्ही घाबरून न जाता, तुम्ही घाई गडबड न करता शांत मनाने आणि शांत चित्तानं एखादा विषय, एखादा घटक निवडा आणि त्या घटकावर थोडंसं चिंतनात्मक विश्लेषण करा. तुम्हाला आपोआप त्या घटकाची बरीचशी माहिती होईल, बरीचशी माहिती तुम्हाला लिहिता येईल, संकलित करता येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटासा विषय सांगणार आहे, जो तुम्हाला सर्वांनाच परिचित आहे, माहीत पण आहे, आणि तो विषय आहे दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे रोग व प्रतिबंधक उपचार. आता हा सर्वत्र आढळणारा, पर्यावरणाशी निगडीत असणारा विषय आहे. तुम्ही पाहत आहात, सगळेजण अनुभव घेत आहात की पर्यावरण बदलल्यामुळे निसर्गसुद्धा बदललेला आहे आणि निसर्गानंसुद्धा आपलं चक्र बदललेलं आहे, आणि या चक्राचा सगळ्यात जास्त फटका किंवा दुष्परिणाम हा मानवास आणि मुक्या प्राण्यास होत आहे. तर मग हे निसर्गचक्र बदललेलं आहे. या निसर्गचक्रामुळे, पर्यावरणामुळे वेगवेगळे साथीचे रोग आलेले आहेत, येत आहेत. मग याच्यावर आपल्याला काय उपचार करता येईल, हा घटक कसा आपल्याला सोडवता येईल. समजा एखाद्याने हा विषय निवडला किंवा हा घटक घेतला. आता हा घटक घेतल्या वेळेस तुम्ही तुमच्या परिसरातील माहिती संकलित करावयाची आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या परिसरातील, तुम्ही ज्या गावात राहता, तुम्ही ज्या शहरात राहता, तुम्ही ज्या तालुक्यात राहता, तिथली परिस्थिती तुम्हाला लिहावयाची आहे. तुम्हाला असं सगळीकडचं लिहावयाचं नाही. तुम्हाला एक छोटासा तुमचा प्रकल्पाचा विषय काय, तुम्हाला किती त्याची ज्ञान आहे, तुम्ही त्यात किती ज्ञात आहात हे दाखवण्याचा, आणि तुम्हाला काय लिहिता येतं आणि तुम्ही किती पर्यावरण निसर्गाप्रती जागरूक आहात हा दाखवण्याचा, त्याच्यातला तुम्हाला आकलन झाल्याचा हा आढावा किंवा हा संकलित विचार आहे. मग दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे रोग आणि त्याला प्रतिबंधक उपचार काय करावयाचे आहेत, हा विषय तुम्ही, हा घटक तुम्ही निवडलेला आहे, हा घटक तुम्ही काय केलेला आहे, घेतलेला आहे. आता दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे रोग व प्रतिबंधक उपचार हा घटक किंवा हा विषय निवडलेला आहे, एखाद्याने तुम्ही निवडलेला आहे. मग त्याच्यानुसार तुम्हाला काय करावयाचं आहे, तुम्हाला त्याची मांडणी कशी करावयाची आहे. त्याची मांडणी ही सुटसुटीत, सूत्रबद्धता आणि सविस्तर झाली पाहिजे. कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला ते जास्तीत जास्त मांडता आलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एक प्रयोगात्मक हा सगळा सूची तुमच्या समोर ठेवत आहे. पहा, याच्यात काय वाटलं तर आणखी मला विचारा किंवा तुमच्या सरांना विचारा. काही कमी असेल किंवा काही असेल. याच्यातला पहिला घटक आहे, पहिले 4 पानं किंवा पेजेस हे सर्व सामायिक असतील, विद्यापीठाची पेजेस असतील. ते तुम्हाला तुमचे सर देतील. तुमच्या सरांना भेटा किंवा त्यांच्याशी संपर्क साधा. हे तुम्हाला, किंवा जुन्या कुण्या विद्यार्थ्याला तुम्ही जर संपर्क साधला तर ते तुम्हाला सांगतील. पहिले 4 पानं पेजेस हे सगळ्यासाठी सारखेच आहेत, सामायिक आहेत. हे पहिले 4 पेजेस झाल्यानंतर
तुम्ही अनुक्रमणिका. आता अनुक्रमणिका लिहिल्यानंतर तुम्हाला त्या अनुक्रमणिकेमध्ये एका साईडला तुमचा अनुक्रमांक, मध्यभागी तुमच्या त्या घटकाची माहिती आणि तिसऱ्या रकान्यामध्ये पान नंबर किंवा पेज नंबर, अशी अनुक्रमणिका तयार करा. आता ही अनुक्रमणिका तयार केल्यानंतर पुढे तुमचा विषय आहे प्रकल्प विषय. प्रकल्प घटक, तुम्ही कुठला प्रकल्प विषय घेतलेला आहे, कुठला प्रकल्प घटक तुम्ही निवडलेला आहे, त्या घटकानुषंगानं तुम्ही काय करा, त्याची प्रस्तावना लिहा. त्या घटकानं तुम्ही काय करा, त्याची प्रस्तावना लिहा. त्याची प्रस्तावनेचं लिखाण करा. आणि प्रस्तावना लिहिते वेळेस लक्षात ठेवायचं की तुम्ही जो विषय निवडलेला आहे फक्त त्याच्या संदर्भानं तुम्हाला प्रस्तावना लिहावयाची आहे. तुम्ही तो विषय का निवडला, त्या विषय निवडण्यामागचा तुमचा हेतू काय आहे, तुम्हाला काय सांगावयाचं आहे, तुम्हाला त्याच्यातून काय आम्हाला किंवा पुढे सिद्ध करावयाचं आहे, याचं सगळं विश्लेषण तुम्ही त्या प्रस्तावनेमध्ये लिहायचं. तो विषय का निवडला आणि तुम्ही प्रस्तावनेमध्ये तो विषय तुम्ही कसा हाताळणार आहेत, कुठल्या कुठल्या मार्गाने जाणार, आणि शेवटी तुमचा समारोप किंवा शेवटी तुम्हाला काय सांगायचं, ह्याची सगळी एक थोडासा ज्याला आपण म्हणू की उजळणी टाईप, पण एक कमी शब्दामध्ये कमी घटकामध्ये तुम्हाला या प्रकल्प विषयामधच्या प्रस्तावनेमध्ये तुम्हाला लिहावयाचा आहे. हा प्रकल्प विषय लिहिला तुम्ही, हेतुकथन लिहिलेला आहे. हा विषय दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे रोग व प्रतिबंधक उपचार. मग दूषित पाण्यामुळे कुठले रोग आहेत, उदाहरणादाखल माझ्या गावात, तर गावाचं तुमचे नाव लिहा, किंवा तुम्ही ज्या परिसरात राहता जिथं समजा घाणीचं साम्राज्य असेल, घाण पाणी असेल, तर त्या परिसराचं नाव लिहा. माझ्या या परिसरात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे रोग व त्यावर प्रतिबंधक उपचार. मग तुमच्या गावाची माहिती लिहा, संबंधित परिसराविषयी माहिती लिहा. तुमचं गाव कुठं आहे, तालुका काय आहे, त्याची काय पूर्व पश्चिम काय किती आहे, लोकसंख्या किती आहे, आणि मग लोकसंख्या असेल तर मग लोकसंख्या कशी आहेत, सगळे सुशिक्षित आहेत का, काही अशिक्षित आहेत, ही सगळी तुम्हाला जेवढं तुमच्या गावाबद्दल तुमच्या परिसराबद्दल लिहिता येतं किंवा तुम्ही लिहू शकता, तुम्ही जितकं तुमच्या परिसराबद्दल लिहू शकता, तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुम्हाला ज्ञात आहे, तुम्हाला माहिती आहे, ती माहिती सगळी या संबंधित परिसराविषयी माहिती तुम्ही लिहावयाची आहे या घटकामध्ये. हा घटक तुम्ही लिहिलात 1 पेज किंवा 1 पान 2 पान, हा विषय संपल्यानंतर पुढचा घटक आहे साथीच्या आजाराची यांची माहिती किंवा सूची. आता खाली तुम्ही सांगा की माझ्या परिसरात, माझ्या वास्तव्यात असलेल्या परिसरामध्ये किंवा तेवढ्या गावामध्ये की हे खालीलप्रमाणे रोग येतात, खालीलप्रमाणे साथीचे वेगवेगळे आजार येतात. मग त्या आजाराची माहिती पहिला लिहा. टायफॉईड म्हणजे काय, ही टायफॉईडची माहिती तुम्हाला पुस्तकात भेटेल किंवा एखाद्या आरोग्य विभागाच्या पुस्तकात भेटेल. टायफॉईड म्हणजे काय, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचे वेगवेगळे काय, कशामुळे टायफॉईड होतो, एक छोटंसं एका पेजवर लिहा. त्यानंतर दुसरा घटक घ्या गॅस्ट्रो. गॅस्ट्रो म्हणजे काय, गॅस्ट्रोचे लक्षणं काय काय आहेत, गॅस्ट्रो होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्यायची, हे त्याच्यामध्ये लिहा. तिसरा घटक अतिसार. अतिसार म्हणजे काय, अतिसार होण्यामागची कारणं काय आहेत, आणि अतिसार होऊ नये म्हणून तुम्ही त्याला प्रतिबंध काय करणार, प्रतिबंध कसा करणार, त्याचे प्रतिबंधक उपचार कुठले आहेत, हे उपचार तुम्ही त्याच्यामध्ये लिहा. त्यानंतर दुसरा साथीचा आजार आहे कावीळ. दूषित पाण्यामुळे, घाण पाणी पिल्यामुळे किंवा ज्या ठिकाणचं पाणी दूषित पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जातं, मग या पाण्यामध्ये असंख्य असे जीवजंतू असतात आणि हे जीवजंतू जेव्हा आपल्या पिण्यामध्ये येतात तेव्हा हा कावीळ रोग होतो. मग हे कावीळ होण्यामागची कारणं काय आहेत, कुठल्या वातावरणात हा कावीळ जास्त प्रमाणात असतो, मग कावीळपासून धोका किती आहे, कावीळमुळं मृत्युमुखी पडणाऱ्याची लोकसंख्या किती आहे, ही एक छोटीशी माहिती 1-2 पेज तुम्ही त्याच्यामध्ये लिहावयाची आहे. ही सुद्धा तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होईल, सहजासहजी तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर या रोगाची कारणं
आणि प्रतिबंधक उपाय. आता इथं थोडीशी चूक झालेली आहे स्पेलिंग मिस्टेकमध्ये, किंवा त्याला म्हणजे आपण काय म्हणतो त्याला मराठीमध्ये अनुच्चार ह्याच्यामध्ये कारणं जे आहे कर्ण झालेलं आहे, ती तुम्ही इथं काय त्याला रोगाची कारणं आणि प्रतिबंधक उपाय. या सगळ्या रोगाची काय कारणं आहेत, हे साथीचे आजार कशामुळे येतात, कुठल्या वातावरणात येतात, या साथीच्या आजारामुळे मग निसर्गावर, मानवावर आणि प्रशासनावर कसा अतिरिक्त ताण पडतो, आणि मग हे काही याच्यातले आजार हे संसर्गजन्य आजार आहेत, काही आजार हे संसर्गजन्य नाहीत. मग संसर्गजन्य आजार असतील तर मग यांचा धोका किती आहे याच्याबद्दल तुम्ही तिथं थोडक्यात लिहा. या रोगाची कारणं काय आहेत ते कारणं लिहा, आणि त्याचे प्रतिबंधक उपचार काय आहेत. तुम्हाला काय करता येईल तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये त्याची मांडणी करा, सुटसुटीत मांडणी करा. आणि शेवटी, सर्वाच्या शेवटी, जे काही तुम्ही हे सगळं लिहिण्यासाठी प्रकल्प विषय, संबंधित परिसराची माहिती, साथीच्या आजाराची सूची, मग टायफॉईड असेल, गॅस्ट्रो असेल, अतिसार असेल त्यावेळी, किंवा याच्या व्यतिरिक्त जे तुमच्या परिसरात आढळतात, तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला माहिती उपलब्ध आहे असे साथीचे आजार हेच घ्यावे असे नाहीत, लक्षात ठेवा. हे एक फक्त तुम्हाला उदाहरणादाखल दिलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त जर काही या साथीचे आजार तुम्हाला भेटले, त्याची माहिती उपलब्ध झाली, त्याची माहिती तुम्हाला सहजासहजी भेटली, आणि ते साथीचे आजार तुमच्या परिसरात होत असतील, त्याचीसुद्धा तुम्ही मांडणी करा, ते सुद्धा तुमच्या विषयामध्ये घ्या, त्याचीसुद्धा कारणं, त्याचीसुद्धा प्रतिबंधक उपचार घ्या. आणि हे सगळं लिहिल्याच्या नंतर समारोप करा. समारोपामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला काही सूचना करावायच्या असतील, तुम्हाला काही माहिती द्यावायची, तुम्हाला काही एखाद्या वेळेस सूचना वजा माहिती सांगावायची असेल, किंवा एखादा सल्ला द्यावायचा असेल सर्वसामान्यांना, तो तुम्ही सल्ला शेवटी समारोपामध्ये द्या. आणि मग संदर्भ सूची हे सगळं लिहिण्यासाठी तुम्ही कुठले कुठले पुस्तकं वापरले, त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव आणि पान नंबर. समजा पुस्तकं काही वापरली असतील, काही वर्तमानपत्र वापरलेले असतील, तो कुठलं वर्तमानपत्र आहे, दैनिक लोकमत आहे, दैनिक सकाळ आहे, किंवा देशोन्नती आहे, किंवा लोकसत्ता आहे, किंवा महाराष्ट्र टाइम्स आहे, कुठलं सकाळ आहे, कुठलं वर्तमानपत्र आहे, त्या वर्तमानपत्राचं माहिती लिहा. तारीख असेल आठवत तर तारीख लिहा. त्यानंतर एखादं मॅगझिन असेल, किंवा इतर कुठले एखादे छोटेसे पुस्तक असतील, दैनंदिनी असतील, किंवा या रोगासंबंधी तुम्हाला आरोग्य विभागाची काही माहिती असेल तर त्या आरोग्य विभागाची त्याच्यात पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव आणि पान नंबर लिहा. ही अशी संदर्भ सूची तयार करा. आणि मग एका उजव्या साईडला प्रकल्पाच्या ही माहिती लिहा, डाव्या हाताच्या साईडला जे कोरं पेज आहे, शक्यतो प्रकल्प लिहिते वेळेस एका साईडनं कोरं आणि एका साईडनं रुलिंग लाईन असलेले प्रकल्प पेजेस निवडावायचा आहे घ्या. म्हणजे एका साईडनं तुम्ही ज्या लिहाल त्या साईडनं तुम्हाला लिहिण्यासाठी रुलिंग लाईन्स वापरण्यात येतील, आणि डाव्या साईडनं जे कोरं पेज आहे, ब्लँक पेज आहे, त्या पेजवर तुम्हाला एखादं कात्रण असेल, तुम्हाला एखादी फोटो चिटकावायची आहे, किंवा एखादं कुठलं तरी तुम्हाला चित्र चिटकावायचं आहे, पेपरचं कात्रण चिटकावायचं आहे, पुस्तकाचं कात्रण चिटकावायचं आहे, टायफॉईडच्या संदर्भानं, गॅस्ट्रोच्या संदर्भानं, अतिसारच्या संदर्भानं, किंवा कावीळच्या संदर्भानं ते तुम्ही चिटकवू शकता. किंवा कुठली माहिती तुम्हाला द्यावायची आहे, टेबलच्या स्वरूपात द्यावायची आहे, तक्त्याच्या स्वरूपात द्यावायची, ती तक्त्याच्या स्वरूपातली माहितीसुद्धा तुम्ही या पेजवर देऊ शकता, या पेजवर तुम्ही लिहू शकता. आणि सर्व शेवटी संदर्भ सूची लिहून तुम्ही तुमच्या सरांच्या परवानगीनं हा प्रकल्प लेखन कार्य सादर करू शकता, याचा तुम्ही सरांना देऊ शकता. हा झाला एक छोटासा विषय, दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे रोग व प्रतिबंधक उपचार तुम्ही कसं करू शकता आणि कसं करणार आहे. आता मी तुम्हाला पुढे एक दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार याच्या संदर्भाने छोट्याशा 2 प्लेट दाखवतो. आता हा पहिल्या चित्रात पहा, हा पहिलं चित्र तुम्हाला समोर मी या रेड कलरमध्ये रंगामध्ये दाखवतो. 1 नंबर. या चित्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल, कारखान्यातून घाण पाणी पाईपलाईनच्याद्वारे, बंद पाईपलाईनच्याद्वारे पर्यावरणात, निसर्गाच्या जलसाठ्यात, मग ते जलसाठा विहीर असेल, तळे असेल, नदी, नाले, ओढे
किंवा आणखी धरणं असतील तर या धरणामध्ये इथं सोडलेलं आहे. आणि हे पाणी तुम्ही पाहतात, हे पाणी कसं दिसतंय, हिरवं दिसतंय, घाण पाणी दिसतंय आणि ही पाईपलाईन आहे, बरोबर. तर या पाण्याचे बऱ्याच कंपनी किंवा बऱ्याच इंडस्ट्रीज, बरेच कारखाने हे काय असतात, काही भांड्याचे कारखाने आहेत, काही साखरेचे कारखाने आहेत, काही कपड्याचे कारखाने आहेत, काही तुमच्या अन्नाचे कारखाने आहेत, प्रोसेसिंगचे कारखाने आहेत. या कारखान्यातून जे घाण पाणी निघतं, जे घाण मळी निघते, हे घाण पाणी कुठं सोडलं जातं, आपल्या भोवतालच्या जवळच्या परिसरात, जवळच्या वातावरणात, मग नदी नाले ओढे जिथं असेल तिथं. मग हे काय होतं, या घाण पाण्यामुळं हा परिसर किंवा हा नदी नाला काय होतं, घाण होतं. मग इथं येणारे प्राणी असतील, वनस्पती असतील, पक्षी असतील, हे पक्षी प्राणी हे पाणी कशासाठी वापरतात, पिण्यासाठी वापरतात. म्हणजे अनासाय काय होतं, याच्या पाण्यातले, घाण पाण्यातले, या दूषित पाण्यातले रोगजंतू, वेगवेगळे जीवाणू, विषाणू, हे सगळे घटक कुठं जातील, या जे पाणी वापरतात किंवा या पाण्यात जे राहतात, या पाण्यात जे वावरतात या प्राण्यांना. आणि मग हे प्राणी काय होतील, आपसुकच या रोगराईमुळं दूषित पडतील किंवा मृत्युमुखी पडतील. हे पहिल्या चित्रात तुम्ही पाहिले. आता दुसऱ्या चित्रात मित्र हो, मी याचा रंग वेगळा वापरतो, हिरवा किंवा हा गुलाबी कलर वापरतो. आता या गुलाबी कलर तुम्ही दुसऱ्या चित्रात पाहिलं असेल. हे चित्र पहा, हा पाण्याचा साठा दिसतो आणि या बाजूला सगळी ही घाण आहे. सगळं आपल्या ग्रामीण भागातलं किंवा शहरी भागातलं हे सगळा टाकाऊ पदार्थ आहेत. मग प्लॅस्टिकच्या बॉटल असतील, शॅम्पूचे रॅपर्स असतील, कवर्स असतील, वेगवेगळे जितके आहे नाही तेवढे सगळे हे घटक तुम्हाला इथं ह्या चित्रामध्ये दिसतील. आणि याच्यामुळं काय झालेलं आहे, या पाण्याची जो साठा आहे, मग तो नाला असेल, तळं असेल किंवा धरण असेल, तर या धरणाची खोली या घाण पदार्थामुळे, या सगळ्या घटकामुळे काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजेच आज आपण जे पाहतो किंवा ऐकतो, आपले नैसर्गिक जलसाठे हे गाळांनी आणि घाण कचऱ्यांनी भरलेले आहेत. हे पूर्णतः भरून गेले. हे चांगलं ज्वलंत उदाहरण तुम्ही समोर पाहता. मग आता या ठिकाणी जर मासे असतील, या ठिकाणी पक्षी असतील, या ठिकाणी प्राणी जर राहत असतील, वावरत असतील, तर हे प्राणी काय होतील, दूषित होतील. या प्राण्यांनासुद्धा काय होईल, रोगराई होईल. हेच प्राणी, इथलेच पक्षी, इथलेच मासे कोण खातं, मानव खातात, दुसरे रानटी प्राणी खातात. म्हणजेच काय होईल, हा सगळी रोगराई या प्राण्याच्या मार्फत मानवास, या प्राण्याच्या मार्फत रानटी प्राण्यास, या प्राण्याच्या मार्फत पाळीव प्राण्यास पसरते. आणि मग सगळीकडे हाहाकार माजतो किंवा दूषित पाण्यामुळे मग रोगराईला आमंत्रण भेटतं. तर हे होऊ नये म्हणून अशी सुद्धा तुम्ही माहिती तुमच्या प्रकल्प लेखनामध्ये हे सुद्धा चित्रण कात्रण तुम्ही लावू शकता किंवा घेऊ शकता. असंही तर लावल्यानं, हे कात्रण घेतल्यानं किंवा लावल्यानं काय होईल, तुमच्या प्रकल्पाला थोडीशी आणखी सजीवता येईल. तुम्ही खरंच त्याच्यात किती जीव ओतलेला आहे, तुम्ही खरंच किती आत्मीयतेनं हा घटक, हा प्रकल्प सादर केलेला आहे, तुम्हाला खरंच निसर्गाप्रती किती आत्मीयता आहे हे याच्यातून सिद्ध होतं. तर असे वेगवेगळे घटक तुम्ही काय करू शकता, घेऊ शकतात किंवा लावू शकता. आता हा दुसऱ्या छायाचित्रात पहा मित्र. आता इथं काय दाखवलेलं आहे, दुसऱ्या छायाचित्रामध्ये दूषित पाण्यामुळे मानवाला 80% रोगराईची लागवण होते, असं आरोग्य विभाग किंवा ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत, ह्या सर्वे करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, अभ्यास करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असं सांगतात की मानवाला 80%पेक्षा जास्त रोगराई ही फक्त पाण्यामुळे होते. आणि जर आपण शुद्ध पाणी पिलं आणि शुद्ध पाणी जर आपण लोकांना पुरवलं तर हे रोगराई, ह्या दूषित पाण्यामुळे होणारे आजार कमी होतील, याचं प्रमाण कमी होईल. आता या चित्रात तुम्हाला मित्र 3 फोटो किंवा 3 वेगवेगळे कात्रण दिसतील. पहिलं कात्रण तुम्हाला इथं दाखवतो मी, या पिंक कलरमध्ये किंवा गुलाबी कलरमध्ये. हा पहा, कारखान्याचं घाण पाणी, हे घाण कारखान्याचं पाणी या जलसाठ्यामध्ये आणून सोडलेलं आहे. किती घाण पाणी, आणि हा घाण पाण्यामुळं, कारखान्याच्या कंपनीच्या ह्या घाण पाण्यामुळं हा जलसाठासुद्धा काय झालेला आहे, दूषित झालेला आहे. आणि मग या जलसाठ्याच्या भोवती असणारे ग्रामीण गावं, या जलसाठ्यावर अवलंबून असणारे शेतकरी, अवलंबून असणारे पाळीव प्राणी, रानटी प्राणी, पक्षी, उलट या जलाशयात राहणारे सगळे
पाण्यातले जलचर हे सगळे काय होतात, याच्यामुळं बाधित होतात आणि मग ही साखळीच काय होते, सुरुवात होते कशाची, रोगराईची, रोगाची. हे पहिल्याच चित्रात पाहिलं. हा दुसरं चित्र पाहता. या दुसऱ्या चित्रामध्ये हे चित्रसुद्धा सारखंच दाखवतं, फक्त इथं काय घाण पाणी आहे, सगळे घटक इथं हे पाण्यावर तरंगतात, काही पाण्यामध्ये बुडवलेले आहेत. प्लॅस्टिक असेल, पेपर्स असेल, तुमच्या पॉलिथिनच्या बॅग असतील, तुमचं थर्माकोल असेल, हे सगळं पाण्याच्या वर तरंगतं आणि हे माणसं हे काय करतात, गोळा करतात किंवा जमा करतात. आता आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्या समाजामध्ये दिवसेंदिवस टोकाची दरी निर्माण होत आहे. एकीकडे श्रीमंत आणि दुसरीकडे अतिशय गरीब. त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. रोजी रोजगार नाही, पोट भरण्यासाठी म्हणून हे लोक काय करतात, घाण कचरा वेचतात. मग याच्यातून प्लॅस्टिक असेल, बॉटल असेल किंवा आणखी वेगवेगळे काही असेल, हे घटक सगळे वेचून काय करतात, भंगारात विकतात. तर हे काम वेचण्याचं काम करत आहेत मित्र दिवसभर. मग याच्यात ह्या राहणाऱ्या लोकांना कुठल्या बिमाऱ्या आहेत, कशा बिमाऱ्या होतील, कुठले आजार होतील, हे आपण कल्पना करू शकत नाही किंवा सांगूसुद्धा शकत नाही. हा एक घटना. दुसऱ्या हा शेवटच्या चित्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की हा ग्रस्त शुद्ध पाणी पितो. म्हणजे जर तुम्ही पाणी शुद्ध असेल, त्या पाण्यामध्ये कुठलंच रोगराई नसेल, कुठलेच जीवाणू विषाणू नसतील, तर तुम्हाला रोगराई होण्याचं प्रमाण हे खूप कमी होतं आणि हे खूप कमी झालेलं आहे. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गरज किंवा सगळ्यात आवश्यक असणारा घटक म्हणजे शुद्ध पाणी. पण दुर्दैवानं आपण आज स्वातंत्र्य होऊनसुद्धा 70 वर्षामध्ये शुद्ध पाणी देऊ शकले नाहीत. ही आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. पण या दूषित पाण्यामुळे दरवर्षी आपल्या भारतात लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि पडत आहेत. आणि ही असंच चक्र वाढत राहिलं तर ती मानवापुढची एक खूप मोठी गंभीर समस्या निर्माण होणार आहे. हा एक छोटासा घटक इथं मी तुमच्यासमोर विश्लेषित केलेला आहे किंवा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बरोबर. हा पुढचा आता चित्र पहा. हे धरणाचं पाणी मित्र हो, शुद्ध पाणी, खळखळतं वाहतं पाणी वाहत आहे. या चित्रामध्ये हे धरणाचं पाणी शुद्ध पाणी आणि स्वच्छ पाणी वाहत आहे. पण त्याच्या विरुद्ध दुसऱ्या चित्रामध्ये हे पहा नाला. या नाल्यामध्ये सगळा घाण कचरा आणि दूषित पाणी साठलेलं आहे. जर हे असंच दूषित पाण्याचं प्रमाण वाढलं तर काय होईल, संपूर्ण जलसाठे आणि नैसर्गिक साठे जे आहेत हे नैसर्गिक साठे दूषित होतील आणि पर्यायाने मानवासमोर दूषित पाण्याशिवाय कुठलाच पर्याय राहणार नाही. म्हणजेच मग आपण रोगराईला आमंत्रण देऊ. आणखी रोगराई मोठ्या प्रमाणात वाढेल, आणखी रोगराई खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि दरवर्षी पुन्हा लाखो लोक या रोगराईमुळे काय होतील, मृत्युमुखी पडतील. हा पहिला घटक झाला. आता मित्र दुसरा घटक, छोटासा घटक मी पुन्हा तुमच्यासमोर ठेवतो. जलस्वराज्य प्रकल्प आणि पाणी पुरवठा. आता याच्याबद्दल मी जास्त काही सांगणार नाही. तुम्ही ग्रामीण भागातले बरेच विद्यार्थी आहात. आजचा जलस्वराज्य प्रकल्प, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, कशी अवस्था आहे सगळ्यालाच माहीत आहे, सगळ्याला ज्ञान आहे. पाणी अडवा, पैसे जिरवा, जलस्वराज्य नावालाच फक्त या सगळ्या योजना आहेत. याचा सर्वसामान्य लोकांना आजही बऱ्याच प्रमाणामध्ये उपयोग झालेला नाही किंवा दुरुपयोग होताना दिसून येत नाही. मग याचं खरंच हे जलस्वराज्य प्रकल्प किंवा पाणी पुरवठा यशस्वी झालेले आहेत का? मग हे झालं असतील तर काय कारणं आहेत, नाही झाले त्याची काय कारणं आहेत, आपल्या त्यात काय सुधारणा करावं लागेल, हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. आता मी एक छोटासा इथं जलस्वराज्य प्रकल्प आणि पाणी पुरवठा. आता जलस्वराज्य प्रकल्प आणि पाणी पुरवठा त्याची प्रस्तावना लिहा. अनुक्रमणिकेमध्ये हा विषय का घेतला, ह्या विषय घेण्यामागचा तुमचा हेतू काय, उद्देश काय आहे, त्याची एक प्रस्तावना लिहा छोटीशी. त्यानंतर जलस्वराज्य अंतर्गत कार्यक्रम कुठले कुठले होतात, जलस्वराज्य अंतर्गत कुठले कुठले कार्यक्रम घेतले जातात त्याची माहिती काही द्या. त्यानंतर जलस्वराज्य अंतर्गत पेयजल व्यवस्था कशी आहे, कुठलं कुठलं पाणी देऊ शकता तुम्ही. आता बऱ्याच ग्रामीण भागामध्ये
या जलस्वराज्याअंतर्गत वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पाणी, गरम पाणी, थंड पाणी, साधारण पाणी किंवा साधं वापरावयाचं पाणी, प्यावयाचं पाणी, असे वेगवेगळ्या प्रकार करून हे आपल्याला मानवाला किंवा त्या गावामध्ये, शहरामध्ये पुरवले जातात. मग पेयजल व्यवस्था कुठली आहे त्याच्याबद्दल माहिती द्या. जलशुद्धीकरण केंद्र आहे, जलशुद्धीकरण उभारलेलं आहे. मग ते जलशुद्धीकरण केंद्र कसं उभारलेलं आहे, त्याचं कसं कार्य चालतं, त्याचं काय व्यवस्था आहे याची काही माहिती लिहा, त्याची काही कात्रण लिहा, त्याचे काही फोटो चिटकवा किंवा प्रत्यक्ष भेट द्या, त्याची माहिती घ्या जलशुद्धीकरण केंद्राची. आणि आज प्रत्येक गावात, ग्रामीण भागात, शहरात, तालुक्याच्या लेवलला हे जलशुद्धीकरण केंद्र आहेत. मग हे जलशुद्धीकरण केंद्र कुठल्या तत्वावर चालतं, मग हे तर कसं चालतं त्याची माहिती लिहा, त्याची तुम्ही चित्र टाकू शकता, त्याचे कात्रण, त्याचे फोटो, त्याच्यावर तुम्ही माहिती लिहू शकता. पाणी साठा किंवा पाणीचा पुरवठा कसा केला, पाण्याचा पुरवठा कसा करायचा आहे, कुठून पाणी येतं या जलस्वराज्याला, याचं नैसर्गिक स्तोत्र काय आहे, किती प्रमाणात पाणी पुरवलं जातं, त्याचा पुरवठा केला जातो, कुठल्या पद्धतीने केलं जातं, पाईपलाईनने केलं जातं, सांडव्याने केलं जातं, कालव्याने केलं जातं, पाणी कसं आणलं जातं त्याची माहिती लिहा. त्यानंतर जलनिस्सारण, हे पाणी आणलेलं आहे, मग हे अतिरिक्त पाणी झाले असेल, जास्तीचं पाणी झालं असेल किंवा हे जलनिस्सारण कसं करता, हे पाणी तुम्ही जलशुद्धीकरणापासून गावात कसं नेतात, त्या गावातून मग प्रत्येकाच्या नळापर्यंत कसं पाणी जातं, त्याचं कशी व्यवस्था आहे, कधी पाणी सोडलं जातं. बऱ्याच वेळेस आपल्याकडे आपण पाहतो नावालाच नळ योजना असतात. आज पाणी आल्यानंतर 20 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर पाणी येतं, 20 दिवसानंतर पाणी येतं. त्याचे जलनिस्सारण कसं आहे त्याची माहिती लिहा. मग जलव्यवस्थापन कोण करतं, सरकारी जलव्यवस्थापन करतात का एखादी स्वयंसेवी संस्था त्याचं जलव्यवस्थापन करते, का एखादा NGO किंवा एखादा बिझनेसमॅन, एखादा व्यापारी त्याचं जल व्यवस्थापन करतो. त्याचं जलव्यवस्थापन मग यशस्वी आहे का अयशस्वी आहे, त्यात काही बदल करावायचे आहेत का, त्यात काही सूचना करावायच्या आहेत का, हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता, सांगू शकता. जलव्यवस्थापनाचे फायदे काय आहेत त्याचे फायदे लिहा, त्याचे काही तोटे असतील तर तोटे लिहा आणि समारोप करा. आता इथं समारोप शेवटी त्या जलव्यवस्थापनाचा तुम्हाला काय तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला फायदा झाला असेल तुमच्या त्या एरियात, परिसरात, तर तो फायदा लिहा. काही सूचना द्यावायच्या असतील सूचना करा. काही माहितीबद्दल तुम्हाला आणखी काही सांगायचं असेल ते तुम्ही त्यात लिहू शकता. आणि सर्व शेवटी संदर्भ सूची, हे सगळं जलस्वराज्य प्रकल्प, पाणी पुरवठा याची माहिती लिहिण्यासाठी तुम्ही कुठले फोटो वापरले, कुठले कात्रण वापरले, कुठली माहिती घेतली, ही सगळी त्याच संदर्भानं संदर्भ सूची तयार करा. त्याची संदर्भ सूचीमध्ये पुन्हा अनुक्रमांक, पुस्तकाचं नाव आणि लेखक किंवा पान नंबर. एखादं वर्तमानपत्र घेतलं असेल, वर्तमानपत्राची माहिती तुम्ही लिहिली असेल, त्या वर्तमानपत्रातून माहिती लिहिली असेल, त्या वर्तमानपत्राचं नाव लिहा, त्याची तारीख टाका, पेज नंबर असेल पेज नंबर टाका. एका लेखकाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकातून तुम्ही हा विषय घेतला, अभ्यासला, त्या लेखकाचं नाव टाका, त्याचा पान नंबर टाका. अशी सगळी वेगळी किंवा एखाद्या तुम्हाला जलस्वराज्याअंतर्गत तुम्हाला माहिती भेटलेली आहे, पाणी पुरवठा विभागात तुम्हाला माहिती भेटलेली आहे, त्या पाणी पुरवठा विभागाची ज्यांनी कोणी तुम्हाला मदत केली त्यांचे नाव लिहा, त्यांचे तुम्ही आभार माना आणि मग हा विषय तुम्ही इथं संपवा आणि तुमच्या संबंधित सराशी, तुमच्या संबंधित प्राध्यापकाशी संबंध साधून तो त्यांना जमा करायचा, त्यांना दाखवा, सर मी असं लिहिलेलं आहे, यात काही बदल करावायचा आहे, यात काही चेंजेस करावायचे आहेत का, काही वाढीव करायचा का, तो तुम्ही तुमच्या सरांना देऊ शकता. तर हा जलस्वराज्य प्रकल्प आणि पाणी पुरवठा. आता इथे पुन्हा मी तुम्हाला जलस्वराज्य प्रकल्प, शुद्ध पाणी, स्वच्छ गाव, एक छोटंसं कात्रण मी डाउनलोड केलेलं आहे, तुम्हाला दाखवलं आलेलं आहे. हे असे तुम्ही वेगवेगळे कात्रण जलस्वराज्याचे, हे कात्रण तुम्ही तुमच्या वहीमध्ये, प्रोजेक्टमध्ये, प्रकल्पामध्ये काय करता लावू शकता किंवा त्याचा वापर करू शकता. जलस्वराज्य, शुद्ध पाणी, स्वच्छ गाव, ह्याच्यात तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. हे चित्र सगळं सांगतं. गाव, ग्रामीण भागातली जनता, त्या ग्रामीण भागातलं पाण्याचं स्रोत कसं आहे, पाणी कसं जातं निळ्या ह्याच्यातून आणि एक एक थेंब या भांड्यातून कसा होतो, हे सगळं जल साक्षरता ज्याला आपण म्हणतो. जल है तो कल है. जर पाणी आपण नाही वाचवलं, पाण्याचं आपण नाही नियोजन केलं तर येणाऱ्या भविष्यात मानवापुढे आणि आपल्यापुढे खूप गंभीर समस्या निर्माण होतील मित्र. म्हणून जल संवर्धन ही काळाची गरज आहे. तो
एक अतिशय महत्त्वाचा घटक तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ह्या जलस्वराज्याच्या प्रकल्पाअंतर्गत जे वेगवेगळे बांधकाम झालेले आहेत, पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत, या टाक्याचं चित्र तुम्ही देऊ शकता. इथं लिहिलेलं आहे पहा, जलस्वराज्य. दुसऱ्या चित्रामध्ये जलस्वराज्य प्रकल्प. ते जलस्वराज्य प्रकल्प त्या गावाचं नाव. मग हा जलस्वराज्य प्रकल्प कसा, त्याची काय क्षमता आहे, आणि खाली या जलस्वराज्यातून त्याचं पाणी काय घेतलं, या टाकीतून या टँकरमध्ये घेतलं, आणि मग हे टँकर ज्या ठिकाणी सुविधा नाही, ज्या ठिकाणी त्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी पाणी काय केलं जातं, पुरवलं जातं, त्याचा पुरवठा केला जातो. हे तुम्ही त्या चित्रामध्ये दाखवू शकता किंवा लिहू शकता. त्यानंतर या चित्रात गुणात्मक ग्रामीण विकासाचे तंत्र जलस्वराज्य प्रकल्प. आता हा जलस्वराज्य प्रकल्प कसा आहे, त्याचं गुणात्मक ग्रामीण विकास कसा झाला आहे जलस्वराज्यामुळं, त्याची काय काय फायदे आहेत, ही सुद्धा तुम्ही त्या घटकामध्ये थोडंसं शॉर्ट बट स्वीट किंवा त्याला आपण म्हणू, ते तुम्ही लिहू शकता, त्याचं संकलन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा विषय लिहून पूर्ण केल्यानंतर तुम्ही तो तुमच्या सरांना देऊ शकता किंवा त्यांच्याकडे सुपूर्द करू शकता, जमा करू शकता. मित्रहो, हे 2 थेंब तुम्ही आता जसं सध्या जे ऐकता, 2 बूंद जिंदगी के, जसं करोनाची लस झालेली आहे, त्याचप्रमाणे पाणीसुद्धा ह्या लसीप्रमाणेच आहे. त्याचा आपण पुरेपूर आणि संवर्धन करून त्याचं पुरेपूर व्यवस्थित जर नियोजन केलं तर खरंच हे आपल्यासाठी लाईफ जगण्यासाठी एक टॉनिक आहे किंवा ही लस आहे, असंच आपण म्हणू शकू. या अनुषंगानं या दुसऱ्या भागामध्ये आपण छोटेखानी 2 घटक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ऐकलं असेल. याप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या उपलब्धीनुसार कुठलाही घटक घेऊ शकता आणि तो तुम्ही प्रकल्प पूर्ण करू शकता. धन्यवाद आपले सर्वांचे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी आपली रजा घेतो.